या मॅच कडे टार्गेट सेट केले इथे 67 धावांचा आणि ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. एका बाजूने निशांत आणि दुसऱ्या बाजूने अक्षय आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण बघतोय मिस्टर दीपेश, ज्यांच्याकडे प्रचंड अनुभव आहे आणि ते मात्र सेकंड इनिंगचं पहिलं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती येत आहेत. मिस्टर दीपेश, पहिला चेंडू फलटॉस आणि इथे पंच सांगतायत इट इज अ बीमर. एक्स्ट्राच्या रूपानं 2 धावा या ठिकाणी ऍड केल्या जात आहेत. अतिशय सुंदर स्टार्ट आहे. येणाऱ्या चेंडूवरती फ्री हिट असेल. लायसन्स दिले या ठिकाणी अक्षयनं. 67 धावा अचीव करायच्या असेल तर फाउंडेशन महत्वाचं आहे. आणि पहिली 2 षटकं जी पॉवर प्लेची आहे तिथे मात्र फलंदाजाला आपली एक्युरेसी पॉवर मध्ये दाखवावी लागेल. चांगली बॅटिंग इथे ग्रोथ करावी लागेल आणि धावसंख्या इथे स्कोर कार्ड वरती तुम्हाला नोंदवावी लागेल. बघूया लवकर फील्ड अरेंज करायची दक्षता घ्या. धावसंख्या स्थिरावली गेले. 67 धावांचं टार्गेट आणि ते गोलंदाज आपण बघतायत मिस्टर दीपेश, ज्यांच्याकडे प्रचंड अनुभव आहे. अतिशय सुरेख एंट्रीच्या वरनं चेंडूला एक्झिक्यूट केलाय. चेंडू वन्स बाउन्स इमारशीच्या जवळ. व्हॉट अ ग्रेट स्टॉप. बघूया या ठिकाणी मात्र संकेत येत आहेत. इट इज अ 4 रन. कम ऑन डीजे. धावसंख्या 4 ने वाढते. 7 धावा स्कोर कार्ड वरती. राऊंड विकेट पुनश्च चेंडू. गतीला परिवर्तन केलंय. बॉल हवेमध्ये आहे. यस नो टेकन गॉन. ओ युटी आउट. येस थँक्यू थँक्यू. कमीत कमीत मैदानाच्या आतमध्ये हर्डल्स बनवायच्या, टीम मीटिंग कमी करायच्या याची आपण नोंद घ्या. न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. मिस्टर मुकेश बॅक टू द पवेलियन कडे. निशांत थोडासा नाराज असेल पण थोडस वर गेला आणि ते मात्र अप्रतिम झेल बघायला मिळतोय. मिस्टर सौरभ, सौरभ या नावाचा अर्थच आहे सुगंध आणि तो मात्र आपल्या संघाकडे सुगंध वाटण्याचं काम करतायत. गुड जॉब. पहिला विकेट बॅक टू पवेलियन कडे येतोय मिस्टर निशांत. न्यूमॅन मुकेश दाखल झालाय. एका बाजूने अक्षय, तर गोलंदाजी ट्रॅक वरती आपण बघतोय मिस्टर दीपेश, ज्याने दिलाय पहिला ब्रेक थ्रू. आपण बघतायत मिस्टर 11 संघाला. न्यूमॅन दाखल होतोय. मुकेश वेळेला अलॉंग द कार्पेट ऑन साइडला फक्त दिशा दिलाय. कॉल थोडासा चुकीचा आहे आणि पुढे सेकंड विकेट. बॅक टू द पवेलियन. गॉन. येस थँक्यू न्यूमॅन. न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. मिस्टर योगेश अप्रतिम फिल्डिंगचं प्रात्यक्षिक आणि ओपोनेंट टीम कडे थोडासा प्रेशर या ठिकाणी कन्वर्ट केलाय, कारण थोडीशी मिसअंडरस्टँडिंग आणि 2 विकेट बॅक टू द पवेलियन. न्यूमॅन योगेश जात आहेत. एका बाजूने आपण बघतोय मुकेश यानं 67 धावांचं टार्गेट 5 षटकामध्ये कंप्लीट करायचं आणि त्याला अचीव करण्यासाठी एक चांगली बॅटिंग हवी आहे. फलंदाजाला मात्र आपले आक्रमक शॉट खेळावे लागतील. आक्रमकता आणि संयम यांचा समन्वय तुम्हाला विजयाची चव चाखायला देईल आणि इथून मात्र मिसअंडरस्टँडिंग
तुम्हाला मात्र पराजयाचा धक्का सहन करावा लागेल. गुड बॉलिंग मिस्टर दीपेश, मॅन इन गोल्डन नाम म्हणायला हरकत नाहीये. अनुभवाचं भंडार आहे आणि ते बेनिफिशियल कॉच मध्ये परिवर्तन करतायत. फुलटा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आहे. पुनश्च आलाय डॉट बॉल. टाळ्यांचा गजर आपल्याला बघायला मिळतोय. जिथे तुमचे दोन्ही कर जुळती तेथेच तुमच्या खेळाची महती कळती. पंचांना सुद्धा आम्ही विनंती करतोय जुने बॉल कलेक्ट करायचे आमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत भरपूर महत्वाचे आहेत कारण बॉल या ठिकाणी भरपूर पाण्यामध्ये जात आहेत त्यासाठी एक प्रेमळ निवेदन सर्वांनी बॉल कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये पाठवायचे आहेत आडव्या बाटने इथे मात्र करतोय कॉमेंट्री स्टुडिओला अभिवादन षटकार स्वतः घेऊ अक्षयन आपला इरादा या ठिकाणी क्लिअर केलाय मेकिंग इज इंटेन्शन इज व्हेरी क्लिअर रडार मध्ये जर चेंडू आला त्याला मी फेकून देईन सीमा रेषेच्या बाहेर आणि इनडायरेक्टली गोलंदाजाला सांगतोय असे शॉट तर मी आराम मध्ये षटकार मारेन बघूया एंड ऑफ द फ्रेश 13 runs on a scorecard loss of 2 wicket. We are watching a big battle between Misty 11 and Sanjeevani 11. Sanjeevani 11 won the toss and elected ball first. An opponent team has been invited for a batting. First over incomplete, 66 runs on a scorecard and 67 runs on a target. Sanjeevani 11. First over incomplete, 30 runs on a scorecard, loss of 2 wicket. Big battle. आपण या ठिकाणी बघतोय जबरदस्त जगदोज आहेत MSF च्या माध्यमातून भव्य प्रांगण आपण बघतायत दैदिप्यमान सोहळा आपण बघतायत आणि एक भरपूर मेहनत ही स्पर्धा नियोजनामध्ये बघायला मिळते थोडीशी घाई करा मी एक विनंती करेन आदरणीय मुरगेजी पाटील साहेब ग्रामपंचायत सदस्यांचा शुभाग म्हणतोय वेलकम आपला मी शब्दफुलाने हार्दिक स्वागत करतोय आणि विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती आसनस्थ व्हा आदरणीय शुभ असते उचित शुभ सन्मान केला जातोय वळी आपण धीरज च्या गोलंदाजीकडे पहिला चेंडू उडवण्याचा प्रयत्न आहे शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं उडवलाय चेंडूला सरळ डीप एक्सच्या कव्हर मध्ये तद्वर मिळतात 2 धावा 15 रन्स ऑन स्कोर कार्ड अक्षयांच्या बॅटमधून आलेला एक षटकार खऱ्या अर्थाने आपण संजीवनी 11 संघाला एक संजीवनी देण्याचं काम करतायत एका बाजूने ग्रे कलरचं टी शर्ट परिधान केलंय दुसऱ्या बाजूने पिंक कलर आपल्याला बघायला मिळतोय धीरज हो हो राईट मोर द विकेट पंच दर्शवताना येस इट इज अ व्हाईट बॉल 16 रन्स ऑन अ स्कोर कार्ड त्यांच्या मागे आपण मनीष किनियाना बघतायत योगेश मात्रे अक्षय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 16 धावा धावफळकावर 38 सर्कलच्या बाहेर 3 खेळाडू सजवले गेलेत त्यावेळेला स्लाइस करण्याचा प्रयत्न आहे अंपायर डिसिजन अगेन्स्ट व्हाईट बॉल स्कोर मून 17 रन लॉस ऑफ 2 विकेट एक मिड विकेट लॉंग ऑन आणि एक डीप एक्स्ट्रा कव्हर अशी 38 सर्कलच्या बाहेर फील्ड अरेंज केलंय पुढचा चेंडू बॅटने खेळण्याचा प्रयत्न पंच या ठिकाणी मात्र आपण बघू शकाल पंचाकडे दात मागितली होती डॉट बॉल आलाय अक्रॉस द होरिझोंटल बॅटने जेवढं क्रिकेट केलं बॅट क्रिकेट सरळ वर्टिकल बॅटने स्ट्रेट बॅटने तुम्ही जास्त क्रिकेट खेळाल उपयुक्त क्रिकेट यावेळेला उडवण्याचा प्रयत्न मिस टायमिंग शॉट गॉन ओ युटी आउट थर्ड विकेट बॅक टू द पॅव्हिलियन
सो या ठिकाणी विकेटचं पतन होताना आपण बघतायत. धक्का क्रमांक 3रा इथे लागलाय. न्यूमॅन गौरव मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. 17 लॉस ऑफ 3 विकेट. अतिशय अप्रतिम गोलंदाजी. जर आपण धीरज यांची गोलंदाजी बघितली थोडीशी आंतरराष्ट्रीय स्तरावर लसित मलिंगा यांची आपल्याला आठवण करून देणारी गोलंदाजी आहे. सायडाम पद्धतीने ते गोलंदाजी हाताळतायत. त्यांची जी मेथड आहे थोडीशी अनऑर्थोडॉक्स आपल्याला बघायला मिळते. पुढचा चेंडू धीरज राईट टर्म ओव्हर द विकेट. पुढला जाऊन ऑन साइडला एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता. गली रिझनला चेंडू जातोय. त्यांचा दर्शवताना असं लेग बाईस 18 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. एक अप्रतिम मॅच आपण बघतायत. 18 धावा स्कोर कार्ड वरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 67 धावांचा पाठलाग करताना एका बाजूने आपण बघितलं या मैदानाच्या व्हीआयपी डाईस वरून तर उंच उंच डोंगर आपल्याला दिसत आहेत आणि दुसऱ्या बाजूने आपण बघितलं तर सखळ मैदानी भाग. एका बाजूने हिरवलीने नटलेला हा माकुंसारचा एक अप्रतिम असा परिसर आणि दुसऱ्या बाजूने रंगबिरंगी टी शर्ट मैदानाच्या आतमध्ये एक ऍटमॉस्फिअर क्रिकेटचं एक ऍटमॉस्फेरिक निर्माण करतायत मिस्टर धीरज. पलटा चेंडू ऑन साइडला एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड टच स्क्वेअर लेग रिझन मधून चेंडू वेगानं ट्रॅव्हल होतोय. डीप बॅकवर्ड टच स्क्वेअर लेगला 2 धावा इथे मात्र परिपूर्ण बघायला मिळत आहेत. धावसंख्या 2 ने आकार घेताना 20 धावा स्कोर कार्ड वरती 20 धावा 20 धावा झालेले आहेत. पुढचा चेंडू धीरज. हो यावेळेला वाईड यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू पुनश्च जातोय तो सरळ लेग गली रिझनला बाईटच्या रूपाने एकदा वर्जित केली जाईल. 21 धावा स्कोर कार्ड वर अजूनपर्यंत इकॉनॉमिकल षटक हाताळले गेले धीरज यांच्या माध्यमातून. 21 धावा स्कोर कार्ड वर षटक क्रमांक 2. शेवटचा चेंडू येणं शेष आहे. एक बॉल 2 वाईट हाताळले आहेत. पहिल्या चेंडूवरती आपण बघतोय पहिला डबल तिसऱ्या बॉल एक बॉल पहिली डबल विकेट. आणि इथे मात्र आपण बघतोय थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. थँक्यू. धावा स्कोर कार्ड वरती 27. बावन्न षटकाच्या समाप्तीनंतर 27 धावा. अजूनही 40 धावांची गरज आहे. 18 चेंडू मध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती मनीष किनी येत आहेत. थोडस गेम स्पीडअप करा पुनश्च मी विनंती करतोय कारण आजचं शेड्यूल पूर्ण आपल्याला करायचं आहे. बॅड लाईट या ठिकाणी लवकर येते आणि कुठल्याही संघाला बॅड लाईटचा डिसएडव्हान्टेज मिळू नये म्हणून आपण प्रयत्न करायचे आहेत. तयार गोलंदाजी ट्रॅक वरती पुनश्च मनीष किनी आणि चेंडूला पिक केलाय मिड विकेटच्या वरनं षटकार. थँक्यू. 33 धावा स्कोर कार्ड वरती फुलटॉस चेंडू आणि अक्षय यांच्या बॅट मधनं
हा मॅच मधील दुसरा एक अप्रतिम षटकार आपल्याला बघायला मिळतोय. अजूनपर्यंत 17 चेंडू आणि 34च इक्वेशन आहे. अक्षय यांच्या बॅटमधून येणाऱ्या धाबा संजीवनी 11 संघाला संजीवनीचं काम करतायत. तर त्या चेंडू यावेळेला मात्र सरळ हातामध्ये आणि एक मोठा विकेट. अक्षय बॅक टू द पॅव्हिलियन कडे जातोय. गॉन. येस थँक यू. चौथा विकेट बॅक टू पॅव्हिलियन कडे. चला मी विनंती करेन मिस्टर 11 संघाला थोडेसे हडल्स कमी करा, टीम मीटिंग कमी करा, त्वरित फील्ड आपण सजवून घ्यायची. काफी बड़ा मुकाबला, तमाम क्रीड़ा प्रेमियों की जो नजरें इस मैच की तरफ। अक्षय की काफी बेहतरीन बल्लेबाज है, लेकिन सीधे बल्ले से खेलना चाहते थे और लॉन्ग अप में खिलाड़ी वहां पर मौजूद थे सौरभ ने, और वापस एक बेहतरीन कैच को लपकते हुए चौथा विकेट पॅव्हिलियन कडे आलाय. न्यूमॅन दाखल होतो मैदानाच्या आतमध्ये. मिस्टर चिरागला मात्र पुनश्च बॅटिंग क्लास दाखवावा लागेल. ब्रेक थ्रू देत आहे स्वप्नील. तिसरा चेंडू लेफ्ट ओव्हर द विकेट. बॅटने चेंडूला खेळलाय लॉंग ऑन साइडला. एकदा वर्जित केली जाईल. चौथी सावा स्कोर कार्ड वरती. अतिशय अप्रतिम नीट नेटकं नियोजन, स्वच्छ असं आउटफील्ड आपल्याला बघायला मिळतं. थोडंसं आउटफील्ड फास्ट आहे. सकाळच्या सत्रामध्ये थोडीशी खेळपट्टी दमट होती, आता मात्र पूर्णतः ऍक्टिव्ह झालंय आणि चेंडू लिहिलंय या बाउंड्री लाईनच्या बाहेर जात आहेत. जर तुम्ही प्रॉपर मिडल ऑफ द बॅट खेळतायत. पुनश्च मनीष तयार चेंडू क्रमांक चौथा घेऊन. गतीला परिवर्तन केलंय. दॅट्स अ ब्युटी मिस्टर मनीष किनी. चेंडूला हलवारपणे रिलीज करत फिंगर रोल करतायत. त्याच्याकडे नॅचरल टर्न असतो जो लेग ब्रेक, तो इथे बघायला मिळतोय. पुढचा चेंडू यावेळेला बॅकफुटला जाऊन इनफिल्डच्या वरनं चेंडूला एक्स्ट्रा कव्हरला उडवलंय. मात्र फक्त मिळतील 2 धावा. धावसंख्या 2 ने मात्र इथे पुढे जात आहेत. 36. अजूनही 31 धावांची गरज आहे येणाऱ्या 13 चेंडू मध्ये. चेंडू हो यावेळेला मिस टाइम शॉट. एक धाव परिपूर्ण. दुसऱ्या धावेचा टीम यशस्वी झालाय. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. पोहोचले इथे 38 वर. येणारे चेंडू आहेत ते 12 आणि धावा बनवायच्या त्या 29. 12 बॉल रिमेनिंग. 29 रन रिक्वायर्ड टू विन. मॅच मध्ये प्रेशर वाढतंय. ऐकूया एक रिफ्रेश सॉन्ग एसटीचे. इसे थँक्यू डिसेंबर. न्यूमॅन ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं दीपेश. आपलं वैयक्तिक दुसरं आणि सामन्याचं महत्वाचं डेथ ओव्हर स्लॉग ओव्हर मध्ये आल्यात. 12-29 इक्वेशन. एका बाजूने पराजय आहे, दुसऱ्या बाजूने विजयश्री आहे आणि मध्ये मात्र दीपेशांच्या हातामध्ये चेंडू आणि स्ट्राईकला आपण बघतोय बॅटर मिस्टर बंटी. पहिला चेंडू खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी हाताळलाय. मिस्टर दीपेची खासियत राहिले, कारण त्यांच्याकडे प्रचंड अनुभव आहे. जसं मी सुरुवातीला म्हटलं होतं, गोलंदाजीमध्ये एक अप्रतिम कंजूस गोलंदाज म्हणून सातत्याने पुढे येत आहेत. याही वेळेला मात्र ऑन ड्राईव्हच्या रूपानं लॉंग ऑनला धीरज तिथे आहे. चांगली फील्ड आणि फेकी करतायत. त्याद्वारे एक धाव परिपूर्ण. 10-28 इक्वेशन. डू ऑर डाय सिच्युएशन आहे इथून. आक्रमकता आणि संयम यांचा समन्वय, चौकार आणि षटकाराची आतषबाजी किंवा निर्धाव चेंडू, ह्याच्यामध्ये मॅच पूर्णतः दोलायमान स्थितीमध्ये उभी आहे. हो गतीला परिवर्तन केलं होतं. ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र आपण बघू शकाल पंचाचा दर संकेत येत आहेत. 22 पण एकदा वर्जित केली जाईल. 9 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे.
एकूण 300च्या स्ट्राईक रन रेटने धावा बनवाव्या लागतील. पुढचा चेंडू उडवला, चेंडूला डाऊन द ग्राउंड ऑन दी अप. आमच्या कॅमेरामॅनला अभिवादन करतोय. टिक 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 बिग सिक्स. थँक्यू. 21ची गरज अजूनही आहे. हो, याही वेळेला मात्र मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न एकदा वर्जित केली जाईल. 47 रन्स ऑन स्कोर कार्ड. व्हॉट अ मॅच. येणारे चेंडू आहे तुमच्याकडे 7 आणि धावा बनवायच्या त्या 20. गुड मॅच. एक जबरदस्त मॅच, पैसा वसूल मॅच. हो, गतीला परिवर्तन केलंय. ओव्हर द बॉल रेड चेंडूला एक्झिक्यूट करतोय, परंतु देखणं क्षेत्ररक्षण एकदम कम्प्लीट. आणि आता मात्र 6-19चं इक्वेशन. 6 चेंडू 19 धावांची गरज आहे. ऐकूया अमर डिझेला आणि येऊया पुण्याच्या मॅच मध्ये. थँक्यू थँक्यू. चला, पाणी पिऊन झालं असेल, थोडी फील्ड अरेंज करून घ्या. 6-19 आणि गोलंदाजी ट्रॅक वरती सौरभला बोलवलंय, ज्याने फिल्डिंग मध्ये आपली अप्रतिम कौशल्य दाखवलंय. इथून मात्र गोलंदाजीची जिम्मेदारी त्यांच्या मजबूत खांद्यावरती सोपवलंय मिस्त्री 11 संघाच्या संघनायकांना. बघूया, 11 चेंडू 19 धावांची गरज आहे 6 चेंडू मध्ये. एक अप्रतिम बॅटल रंगतंय मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईकला आपण बॅटर बघतोय, मिस्टर गौरव. नावाप्रमाणे मात्र षटकार चौकार मारतायत, तर एक गौरवशाली बॅटिंग म्हणून यादगार इनिंग तुम्ही खेळाल. पहिला चेंडू येस, इट इज अ व्हाईट बॉल डाऊन द लेग साइड. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. स्कोर मूव नाऊ 49. 18ची गरज आहे. 2 मोठी षटकार. एका बाजूने गौरव, दुसऱ्या बाजूने गोलंदाज आहे मिस्टर सौरव. वेळेला चांगला चेंडू आहे, एकदा वर्जित केली गेले. येणाऱ्या 5 मध्ये 17ची गरज. 5 चेंडू 17 धावा हव्यात. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट मॅच बघणार आहोत. हो, या वेळेला मात्र डॉट बॉल. अस्मी 11 विपक्ष आर्यन व्हाईट. नेक्स्ट मॅच बिग बॅटल. दोन्ही संघांनी तयार राहायचंय. जसे मॅच संपेल, ज्या संघाचं क्षेत्ररक्षण असेल त्वरित फील्ड अरेंज करायची आपण. यावेळेला अलॉंग द कार्पेट मिड विकेटला चेंडू वेगानं ट्रॅव्हल होतोय आणि तिथे उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 52 म्हणजे इथूनही धावा बनवायच्या त्या 15. आणि येणारे चेंडू आहेत 3. 3 चेंडू 15ची गरज. हो हो, हवाई फायर. चेंडूला पाठवलंय लॉंग ऑनच्या डोक्यावरनं. मॅक्सिमम. येस, थँक्यू. 2 चेंडू आणि आता 9 धावांची गरज आहे. 2 चेंडू 9ची गरज आहे. इथून मात्र बॅटर आपण बघताय मैदानाच्या आतमध्ये बंटी चिराग.
अजूनही लढवय्या भूमिकेमध्ये आहे. वन मॅन आर्मीचा रोल अदा करतायत आणि मॅच मध्ये जिवंतपणा ठेवतायत. अंपायर सिग्नल येस, इट इज अ व्हाईट बॉल. 2 मध्ये 8. ग्रेट मॅच. MSF च्या भव्य प्रांगणामध्ये MPL चा थरार. पुढचा चेंडू. ओ मिस टाइम आहे. बॉल इन द एअर. ओ माय गॉड. आता एका चेंडूवरती हव्यात धावा 6. व्हॉट अ मॅच. जबरदस्त मॅच. एका चेंडूवर 6 धाब्याची गरज, 5 धाब्याची गरज असताना ची किमया आपण बघितलंय. सुमित सरकारच्या अगेन्स्ट दिनेश कार्तिकने मारलेला षटकार. चामुंडाबादच्या अगेन चंद्रपालने मारलेला षटकार किंवा निवास नेसच्या अगेन्स्ट ब्रेंडन टेलरने मारलेला षटकार हा प्रत्येकाला आठवतोय. एक चेंडू 6 धावांची गरज आहे. चेंडू धावत आलेले आहेत तिथे 61. बघूया सौरभ पनम गौरव बंटी. हो हो, शॉर्ट बॉल टाकलाय सौरभनं आणि या ठिकाणी डॉट बॉल हार्ड लक. संजीवनी 11 आणि अभिनंदन मिस्त्री 11 वही पण डीजे डीजे थँक्यू. चला ज्या संघाची क्षेत्ररक्षण असेल त्वरित सजून घ्या आपण. हे तुमचा संघ. चला आर्यन फायटर आपण फील्ड अरेंज करून घ्या आणि अस्मी 11 ओपनिंग पेअर तयार ठेवायचा आहे. कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये करतोय आपण फेरबदल. ऐकूया पुनश्च गोड आवाज उत्कर्ष पाटील सरांचा. हॅलो हॅलो चेक. धन्यवाद अजित पाटील सर. आपण पाहतोय अतिशय सुंदर आवाज आपल्याला ऐकायला मिळाला अगदी तिसरा मॅच करिता. धीरज गरत कुठे असतील तर प्लीज समालोचन कक्षात या. चला फील्ड अरेंज करून घ्या. जास्त वेळ जातो मित्रांनो. वेळ दौडवून चालणार नाही कारण आजचा पहिला दिवस आहे या स्पर्धेचा आणि पहिला दिवस म्हटलं की थोडस आपण उशिरानं सुरुवात करत असतो तर थोडीस सहकार्याची गरज असेल. आर्यन फायटर एका बाजूला अस्मी 11 won the toss and elected to field first and batting team आर्यन फायटर. चला वेळ घेऊ नका जास्त मित्रांनो प्लीज. सहकार्याची गरज आहे कारण खऱ्या अर्थानं आपण उशिरानं झालोय. पहिला सामना 11:30 वाजता चालू झाला. तदनंतर थोडस तांत्रिक बिघाड मग त्यातून आपण दूर होतात. त्या अनुषंगानं प्लीज थोडासा वेळ जास्त खर्च होतोय. बघा आपण पाहू शकाल उद्याच्या दिवसात देखील बरेचसे सामने कव्हर करायचे आहेत. एकंदरीत 16 सामने 2 दिवसांचं हे थरार. तर त्या अनुषंगानं वेळ जास्त घेऊ नका. पंच मैदानाच्या आतमध्ये जातील रुपेश पाटील साहेब आणि एका बाजूला आपण पाहतोय स्क्वेअर लेग पंच देखील असतील. तर जाऊया मॅच कडे. दीपेश मोरे आणि रुपेश पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. MSF आयोजित माकुणसार प्रीमियर लीग क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळा 2024 मकर संक्रांतीचं शुभ औचित्य साधून आलेली मात्र ही स्पर्धा आपण पाहू शकाल दिनांक 14 जानेवारी आणि 15 जानेवारी 2024चं कॅलेंडर आणि अगदी 2024च्या कॅलेंडरमध्ये 14 दिवस संपले. लाईफ इज रेस. खऱ्या अर्थानं धावतं जीवन चालू आहे
आणि ज्या अनुषंगाने प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन करीन या अनुषंगाने वर्ष बदलून चाललेत. परंतु मनुष्य काही त्याचं नवीन काही सुरुवात करत नाही. आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर कुणाची चावी इथे पडली असेल, ज्याला किंगफिशरचा मात्र ओपनर आहे. आणि अगदी आमच्या समालोचन स्टुडिओच्या डाव्या हातावर ही चावी आहे. होंडा शाईन गाडीची असू शकते अशी माझी शक्यता आहे. तर प्लीज कोणाची असेल त्यांनी प्लीज कलेक्ट करा. आणि किंगफिशरचा ओपनर आहे. तर चला मॅचकडे आपण मॅच लगेचच चालू करणार आहोत. जाऊया मॅचकडे. अगदी आजच्या दिवसातला हा मॅच क्रमांक जर आपण पाहिला तर चौथा सामना असेल, तिसरा सामना असेल. आर्यन फायटर एका बाजूला अस्मी 11 आणि रुपेश पाटील एका बाजूला, तर एका बाजूला आपण पाहतोय स्क्वेअर लेग पंच दीपेश मोरे हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय संजयजी, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय ते म्हणजेच सुजित हे मात्र एक तुल्यबळ असे खेळाडू ज्यांच्याकडून मात्र कित्येक क्रिकेटची मैदानं गाजवली गेली. सटाळ्याचं मैदान आणि मात्र आंबेडकर प्रीमियर लीगची जी स्पर्धा आणि सुजितच्या माध्यमातून मात्र घणघाती झालेले फटके कोण विसरेल. असा मात्र फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंडला सुजित, तर स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय संजय. मॅच इज ऑन, गेम इज ऑन. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज तयार प्रतिम. यावेळेस आपण पाहतोय प्रतिम मोहितेचा अतिशय सुंदर सुपर देखणा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. लेग कटर ऑफ कटर दोन्ही मारे ज्याच्याकडे आहेत आणि अगदी सुरुवातीस स्पिनरचा अचूक मारा आपल्याला बघायला मिळतोय. आणि संकल्प या संघातून आपण पाहतोय दनसर संघातून मात्र क्रिकेट खेळत असतो असा मात्र प्रतिम. इथे मात्र आपण पाहतोय झेल सुटलाय आणि एक चांगली संधी चालून आली होती, परंतु त्या संधीचं सोनं करता येत नाहीये. धावांची जर आपण गती पाहिली तर इथून मात्र 2ने सुरुवात केली जाते. एक धाव खूप महत्वपूर्ण आणि एक धावाने मात्र इथे सुरुवात केली जाते. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं आणि धावसंख्या मात्र 2 मिळवल्या. ओम साई स्पोर्ट्स आपण पाहू शकाल सरावली बोईसर विभागातून मात्र मयूर घरत यांनी केलेली छोटीशी सुरुवात आज पालघरमध्ये मात्र गाजली जात आहे आणि खऱ्या अर्थानं हे नेटवर्क नसून हे ब्रँड झालंय. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय एक चांगली व्हिडिओ क्वालिटी, चांगली साऊंड क्वालिटी, ऑल इज वेल अशी मात्र ही ओम साई स्पोर्ट्सची संकल्पना. मयूरजी घरत, अक्षय मोरे, हर्षद घरत, सुमित सगळेच काही मात्र यांचे प्रतिनिधी अतिशय मात्र सुंदर रीतीनं या ओम साई स्पोर्ट्सला 4 चांद लावत असताना. जाऊया मॅचकडे. चला प्लीज आर्ग्युमेंट्स नको, सहकार्याची गरज आहे. जे काही असेल ते मात्र कोणाचे पंच बांधील नाहीत. प्रत्येक जण सारखा आहे, कारण स्पर्धा ही कोणाची नसून स्पर्धा आपली आहे. या अनुषंगाने मित्रांनो सहकार्याची गरज असेल, कारण आपण पाहू शकाल पंच कुणाच्या बाजूने नसतील. फेअर डिसिजन असेल तेच क्रिकेट देखील फेअर असतं, तेच खरं असतं आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय खऱ्या क्रिकेटचा विजय होत असतो. तर विनंती करीन आर्ग्युमेंट्स करू नका, सहकार्याची गरज आहे. धन्यवाद प्रतिम. जाऊया मॅचकडे. जिथे चेंडूंचा खेळ झालाय आतापर्यंत. वाईट दिला का? तर आपण पाहू शकाल 3 चेंडूंचा खेळ झालाय आणि या एका धावेने मात्र धावफलक पुढे सरकेल आणि हितेश मात्रे आम्हाला सांगतात येत असताना आपण पाहतोय या धावा जाऊन पोहोचतील त्या म्हणजे 4. हितेश मात्रे यांचा विचार केला तर खऱ्या अर्थानं या MSF आयोजित माकुंडसर प्रीमियर लीग मध्ये ते आज इन ऍक्शन तुम्हाला 2 दिवस बघायला मिळणार नाहीत. त्यांचं शेड्यूल थोडंसं एक वेगळं होतं, परंतु ते कॅन्सल झाल्यानंतर आता पुन्हा एकदा गावच्या स्पर्धेला वेळ देत आहेत. खेळायला मिळालं नाही चालेल, परंतु गुणलेखनाची भूमिका गावाला काहीतरी आपण देणं आहोत. ज्या अनुषंगाने मात्र हितेश मात्रे आमच्या समवेत बसलेले आहेत. सकाळच्या सत्रापासून अगदी पहिल्या मॅच पासून कव्हर करतायत. आमच्या डाव्या हातावर गुणलेखनाच्या भूमिकेत गोल्डन मॅजिक फिंगर आणि त्यांच्या सुंदर हस्ताक्षराने मात्र ही स्पर्धा रेखाटली जाते म्हणायला हरकत नाही. शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. धावसंख्या मात्र इथे देखील तुम्हाला एक मिळते. या धावसंख्या 1 संघाचं आता पुढे सरकेल. धावा जाऊन पोहोचतायत त्या म्हणजेच आता 4 चेंडू आणि 5 धावा. 5 चेंडू झालेत. यस ऑल राईट. 5 चेंडू आणि 5 धावा अशी मात्र सुरुवात, एक सावध सुरुवात. नाबाद बिनबाद आणि जिंदाबाद अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. जरी मात्र धावा झाल्या नसतील हरकत नाही, परंतु विकेट गेलेली नाही ही मात्र जमेची बाजू
आर्यन फायटर या संघाची आहे. फुलर लेनचा चेंडू होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. षटक क्रमांक 1 चा खेळ जिथे संपतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 5 वरती. 5 धावा फलकावरती लागल्या जातात. एक षटकाचा खेळ संपलाय. तत्पूर्वी ऐकूया डीजे अमर यांना एक सुमधुर संगीत. धन्यवाद. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा मात्र आपण पाहतोय माकुणसार प्रीमियर लीग मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. आजचा दिवस जर आपण पाहिला तर या स्पर्धेचा अगदी जर आपण पाहिला तर पहिला आणि उद्याचा दिवस मकर संक्रांतीच्या शुभ औचित्याने साधून आलेली ही स्पर्धा आणि एकंदरीत सुंदर आयोजन. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. पहिल्या षटकात तब्बल धावा जमल्या गेल्या. यावेळेस आपण पाहतोय अतिशय चांगला फटका खेळून काढलाय सुजित यांचा आणि इथे मात्र एक धाव मिळाली. दुसऱ्या षटकाला देखील सुरुवात होत आहे. धावा जाऊन पोहोचतात त्या म्हणजे 6 वरती. सिंगलने मात्र इथे प्राधान्य मिळत खऱ्या अर्थानं फलंदाज जर आपण पाहिले संजय यांना मात्र भरपूर संधी मिळाली. फुलर लेनचे चेंडू मिळाले परंतु त्या फुलर लेनच्या चेंडूचा आस्वाद घेता येत नाहीये. निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं मात्र हे मैदान अर्थात आपण पाहतोय MSFचं सुसज्ज असं मात्र मैदान. मनीष ठाकूर यांचे अथक परिश्रम आहेत आणि MSFचे पूर्ण आयोजक टीम आणि खऱ्या अर्थानं हे माकुणसार स्पोर्ट्स फाउंडेशन म्हटलं तर याच मैदानावर फक्त क्रिकेट नव्हे तर ॲथलेटिक्स गेम देखील असतात. खो खोच्या स्पर्धा असतात. कबड्डीच्या स्पर्धा असतात. दंडोदर जर पाहिलं तर आपण पाहतो मॅरेथॉनच्या स्पर्धा देखील इथे माकुणसारकरिता होत असतात. अर्थात असं एक ऐतिहासिक मैदान आपल्याला पाहायला मिळतंय. जाऊया मॅचकडे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. राईट हँड अराउंड विकेट. यावेळी संजय यांना मात्र स्विंग अँड मेज सुपर लाईन और लेंथ शरीरापासून दूर ठेवण्याचा चेंडू आपल्याला बघायला मिळाला आणि संजय थोडस स्ट्रगल करतायत. धावा जाऊन पोहोचतील त्या म्हणजेच दुसऱ्या षटकाच्या सुरुवातीस चेंडू फेकून झाले 2 आणि धावा जाऊन पोहोचतात त्या म्हणजे 6. गोलंदाजी मार्कवर अथर्व. अगदी कमी वयात जास्त चर्चा या खेळाडूची झाली. खऱ्या अर्थानं तुमची चर्चा तेव्हाच होत असते ज्या वेळेला तुमचं कार्य महान असतं आणि खऱ्या अर्थानं महान कार्यरत असा खेळाडू ज्याने मात्र कमी वयात खऱ्या अर्थानं मनं जिंकली असा मात्र हा अथर्व गोलंदाजी मार्कवर. परंतु यावेळी संजय यांनी सांगितलंय की जास्त वेळ एका नव्या तरुण नौख्याला इथे मात्र मी एक चांगली संधी देणार नाही. मागचा चेंडू ऑल राईट त्याचा चांगला होता परंतु येणारा चेंडू हा त्याच्यासाठी खऱ्या अर्थानं आपण पाहतोय खराब लाईन और लेंथ हाताळली आणि तदनंतर भरपूर समाचार आपल्याला पाहायला मिळाला तो म्हणजे संजय याच्या माध्यमातून षटक क्रमांक 2चा खेळ चालू झालाय. 3 चेंडू फेकून झालेत आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर आता डबल डिजिट मध्ये 10 धावा. चला टीम मीटिंग्स कमी घ्या. विनंती करीन टीम मीटिंग्स कमी घ्यायची आहे कारण वेळ आता कमी असेल आपल्याकडे. कारण आजच्या दिवसात जास्तीत जास्त सामने आपल्याला कव्हर करावे लागतील. वेळेचा विचार केला तर 2:15 वाजलेत मित्रांनो. तर त्या अनुषंगाने थोडंसं सहकार्याची गरज असेल. संध्याकाळी 6:15 6:30 अगदी शेवट असतो म्हणजेच सूर्यनारायण देव अस्ताला जातो. निसर्गाने दिलेली देण कोणासाठी थांबणारी नाही. त्या अनुषंगाने आपण त्या निसर्गासोबत फ्लो झालो पाहिजेत. तर प्लीज वेळ कमी खर्च करा. जाऊया मॅचकडे जिथे अथर्व गोलंदाजी मार्कवर आहे. संजय हे मात्र थोडेसे स्ट्रगल करत होतात परंतु आता त्यांनी देखील कमबॅक केलाय. बाउन्स बॅक केलाय आणि हा चौकार शोधलाय. जाऊया मॅचकडे. चेंडू क्रमांक 4 राईट हँड डाऊन द विकेट. अथर्व यांचा खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा मात्र त्याच रिझनला एक्स्ट्रा कव्हरला ऍडम गिलकेस कॉपी बुक स्टाईल फटका खेळून काढला आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक सलगचा आला MPL चौकार. यस डिझायर. जाऊया मॅचकडे जिथे मात्र 2 चेंडू आणि 2 चौकार आले तर 2 षटकांचा खेळ मात्र चालू असताना एकंदरीत आपण पाहू शकाल षटक क्रमांक जर आपण पाहिलं 5 चेंडूंचा खेळ झालाय आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 15. पहिल्या षटकात धावांचा ओघ आला नव्हता परंतु दुसऱ्या षटकात
संजय यांनी मात्र आपण पाहतोय यावेळी सुजितनं घुटना टेक और सिक्सर देक या प्रकारचा फटका खेळला. गगनाला गवस निघालणारा आसमानी टोला षटकार. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आपण पाहतोय माकुणसार प्रीमियर लीग 2024 चा मात्र सुंदर सोहळा आणि ज्यामध्ये आजच्या दिवसातला सामना क्रमांक चालू आहे तो म्हणजे 3. एका बाजूला आर्यन फायटर्स तर दुसऱ्या बाजूला अस्मी 11 यांच्यातलं मात्र द्वंद्व आपण पाहू शकाल. अतिशय सुंदर रीतीने मात्र बॅट आणि बॉलचा खेळ आपल्याला बघायला मिळाला, ज्यामध्ये दुसरं षटक खऱ्या अर्थानं गेम चेंजिंग राहिलं. सुजित आणि संजय या दोन फलंदाजांनी खऱ्या अर्थानं फलंदाजीमध्ये स्वतःमध्ये इम्प्रुव्हायझेशन केलं. 2 चौकार संजय यांच्या बॅटमधून आले. त्यानंतर सुजितनं अगदी शेवटच्या चेंडूचा भरपूर समाचार घेत चेंडूला मात्र सीमारेषेच्या पलीकडे अगदी गगनाला गवसने घालणारा षटकार ठोठावला आणि धावा जर आपण पाहिल्या फलकावरती तर जाऊन पोहोचतायत त्या म्हणजेच आतापर्यंत 21. मागचा सामना देखील अतिशय सुंदर राहिला. अगदी 5 षटकांची लढत बघायला मिळाली आणि खूप सुंदर रीतीचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. जाऊया मॅचकडे, जिथे आतापर्यंत 2 षटकं फेकून झालीत आणि गोलंदाजी मार्कवर आता पवन. वाऱ्याच्या वेगाप्रमाणे गोलंदाजी करावी लागेल. चांगला पेस आहे परंतु त्या पेसचा उपयोग करावा लागेल पवन या गोलंदाजाला आणि पवन पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्ट्रायकिंग एंडला संजय. एक भरपूर अनुभव या खेळाडूंकडे आहे. यावेळेस आपण पाहू शकाल पंचांकडे लाऊड अपील. पंच आपण पाहतोय रुपेशजी पाटील नॉट इंटरेस्टेड. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय मिसिंग स्टम्प्स असं मात्र दर्शवत असताना चेंडूंचा खेळ झालाय तो म्हणजे तिसऱ्या षटकाला सुरुवात होत असताना एक चेंडू फेकून होतोय. अतिशय चांगल्या रीतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि सुंदर रीतीचं आयोजन नियोजन दर्जेदार दैदिप्यमान असं आयोजन नियोजन आपल्याला बघायला मिळालं. यावेळेस आपण पाहतोय संजय पुन्हा एकदा खऱ्या अर्थानं स्ट्रगल करतायत. 2 चौकार निश्चित स्वरूपात आले परंतु पुन्हा एकदा पहिल्या षटकाची पुनरावृत्ती होते की काय. संजय यांच्या विरोधात कुठेतरी गोलंदाज हवी झालेत परंतु येणाऱ्या काळात संजय यांना आपला एक्सपिरियन्स इथे मात्र निश्चित स्वरूपात जोडून चांगले फटके आपल्या संघाला आर्यन फायटर्स या संघाला फायटर म्हणून का आपण आहोत त्याचं उत्तर दाखवून द्यावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. जिथे पवन चांगली गोलंदाजी करतोय परंतु आता फलंदाज सुजित. यावेळी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे लाऊड अपील. पंच मात्र नॉट इंटरेस्टेड आणि इथून मात्र चेंडू डॉट येतोय. या डॉट चेंडूने मात्र धावसंख्या आपण पाहतोय स्थिरावली जाते ती म्हणजेच 22 या धावसंख्येवरती. अतिशय सुंदर रीतीचं आयोजन नियोजन देखणं आयोजन नियोजन आपल्याला बघायला मिळतं आणि संजय एका बाजूला 7 चेंडू आणि 3 धावांवरती खेळतायत तर एका बाजूला सुजित हे 8 चेंडू आणि 17 धावांवरती खेळतायत. सुबब क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. संजय आणि सुजित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. प्रत्येक चेंडू मागे मोठे फटके येणं हेच मात्र त्यांच्या मनात कुठेतरी घर करून बसलंय परंतु ते वगळता चांगल्या चेंडूचा सन्मान देखील तुम्हाला करता आला पाहिजे परंतु ते मैदानाच्या आतमध्ये दिसत नाहीये. सुजित मैदानाच्या आतमध्ये तयार. गोलंदाजी मार्कर गोलंदाज पुन्हा एकदा ऑन साईडला खेळायचा होता. अगदी प्रत्येक चेंडूला त्याच प्रकारच्या आणि त्याच रिझल्ट मध्ये खेळण्याचा प्रयत्न चालू आहे. अगदी थोड्या वेळात इथे जेवणाची सुविधा देखील आहे. प्रत्येकाला विनंती आहे की आता अगदी थोड्या वेळात जेवण देखील येईल तर कुणीही कुठे जाऊ नका. जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. जाऊया मॅच मध्ये. माकुणसार म्हटलं की चविष्ट चवेचं माहेरघर. खऱ्या अर्थाने लग्न कुठेही असो कॅटरस हे तुम्हाला माकुणसारचं बघायला मिळतं. असं मात्र माकुणसार चवीचे इथे बादशाह आणि जेवणाचे जादूगर
आपल्याला याच माकुणसार गावातून बघायला मिळतात. यावेळेस पुन्हा एकदा सुजित यांचा मात्र सलगचा इथे मात्र आपण पाहतोय काय कमालीचं षटक. पवन यांचं षटक अतिशय चांगलं राहिलं. मी म्हटल्याप्रमाणे अगदी वाऱ्याच्या वेगाप्रमाणे हा गोलंदाजी हाताळत असतो. इनिंग्स ब्रेक होईल, 3 षटकांचा खेळ संपेल. तत्पूर्वी जाऊया डीजे अमरकडे आणि ऐकूया सुमधुर संगीत. यस डीजे. थँक्यू सो मच. 3 षटकांचा खेळ जिथे संपला आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 24. आता मात्र गोलंदाजी मार्कवर अथर्व एक आयकॉन आणि चॉईस खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं संघ मालकानं आणि खऱ्या अर्थानं पहिलं षटक थोडस महागडं राहिलं, परंतु अथर्वकडे फलंदाजी जी आहे ती मात्र त्याची त्याची स्वतःची ओळख आहे. जी भंडारावी प्रीमियर लीग झाली त्यामध्ये उत्कृष्ट फलंदाज हा किताब ज्या खेळाडूनं पटकावला, आज मात्र या माकुणसर गावात आल्यानंतर थोडीशी खंत वाटते की भूपेश हा मात्र खेळाडू आपल्यामध्ये राहिलेला नाही आणि खऱ्या अर्थानं भूपेशच्या आठवणींना डोळे देखील भारावून जात आहेत आणि खऱ्या अर्थानं भूपेशच्या आठवणींना उजाळा देत असताना क्रिकेटचं मैदान जिथे जिथे असतं तिथे मात्र भूपेश हा खेळाडू असायचा आणि खऱ्या अर्थानं आज तो आपल्यात नाही, ती मात्र खंतीची बाब आहे. जाऊया मॅचकडे. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची एज घेऊन चेंडू मात्र शॉर्ट थर्डमॅन मधून ट्रॅव्हल केला जातोय. तिथे थोडंसं फंबल झालं, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 ने आकार घेत धावा जाऊन पोहोचतील. त्या म्हणजेच आता 26 ऑन दी स्कोर कार्ड. 26 धावा धावफलकावरती. 2 संघ एकमेकांसमोर अतिशय चांगला बॅटल मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला बघायला मिळतं. एका बाजूला आहे आर्यन फायटर तर दुसऱ्या बाजूला अस्मी 11. अस्मी 11 अर्थात आपण पाहतोय मनीष ठाकूर यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर एका बाजूला संजय यांचा संघ आपण पाहतोय आर्यन फायटर. यावेळेस आपण पाहू शकाल बॅट आणि बॉलचा संपर्क अगदी चांगला एक्स्ट्रा कव्हरला खेळलेला हा मात्र आलाय MPL चा दर्जेदार षटकार. यस डीजे. मारला कोणी? 6 कोणी मारला? 6 कोणी मारला? 6 कोणी मारला? संजय. रन किती झाल्या? त्यांच्या रन नेहमी अडचिती आहे ना, आला नाही ना. थँक्यू सो मच. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 32. या धावसंख्येवरती अतिशय सुंदर असं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. सुंदर रीतीचा खेळ. यावेळेस मात्र पुन्हा एकदा संजय यांचा फटका ऑन साईडला डीप मधून क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल आणि इथे जर आपण पाहिलं तर 2 धावा मिळतील. या धावसंख्या 2 ने आकार घेत धावा जाऊन पोहोचतायत. त्या म्हणजेच आतापर्यंत 34 आणि तिसरीचा प्रयत्न डायरेक्ट हिट जर लागतोय तर फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता. आता जर आपण पाहिलं तर चौथीचा देखील प्रयत्न झालाय. सिंगलला डबल मध्ये, डबलला ट्रिपल मध्ये आणि ट्रिपलला चौपल 4 धावा तब्बल पूर्ण केल्या. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमधला समन्वय, दोघांमधलं आय कोऑर्डिनेशन अतिशय चांगलं राहिलं. यस नो आणि वेट या तंत्रावर 2 फलंदाज चालले आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर इथे 4 धावा तब्बल पळून काढल्या. धावसंख्या 4 ने फ्लाय. धावा जाऊन पोहोचतील त्या म्हणजे 36. गोलंदाज अथर्व तयार. यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला आहे. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत आणि क्षेत्ररक्षक अगदी मात्र पीट होत आहेत. चेंडू निघून जाईल. त्या क्षेत्ररक्षकाला चकमा देत सीमारेषा पलीकडे MPL चौकार.
चेंडूंचा खेळ झालाय आतापर्यंत या षटकात 4. अथर्वचं षटक थोडंसं महागडं साबित झालंय. स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर संजय यांनी मात्र अतिशय चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिला आणि खऱ्या अर्थानं सुंदर क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एका बाजूला सुजित मागच्या षटकात तब्बल स्ट्रायकिंग एंडला आला होता, परंतु या षटकात पूर्णपणे संजय यांनी स्ट्राईक केलाय. ड्रायव्हिंग सीटवर स्वतः बसलेत आणि खऱ्या अर्थानं चांगली फलंदाजी त्यांनी आतापर्यंत दाखवून दिलंय. धावा जाऊन पोहोचतील त्या म्हणजेच एका धावाच्या मदतीनं बायचे संकेत येत आहेत आणि धावा जाऊन पोहोचतील त्या म्हणजेच 41. 41 धावा चेंडूंचा खेळ झालाय या षटकातला, तो म्हणजेच 5 आणि अगदी शेवटचा चेंडू असेल. अथर्व चौथं षटक मात्र आपण पाहतोय. वैयक्तिक दुसरं संघासाठी चौथं चांगल्या रीतीने मात्र गोलंदाजी हाताळली. पुढचा होणारा सामना करण फायटर विरुद्ध सद्गुरू 11. मी 2 कर्णधारांना विनंती करतोय की टॉस साठी रेडी राहायचं आहे मित्रांनो. एका बाजूला करण फायटर तर दुसऱ्या बाजूला सद्गुरू 11 यांच्यातला मात्र आजच्या दिवसातला चौथा सामना. आजच्या दिवसात एकंदरीत आपल्याला 4 सामने कव्हर करायचे आहेत. त्या अनुषंगानं थोडीशी घाई करत राहा, कारण उद्याचा दिवस अंतिम दिवस म्हटलं की थोडीशी आयोजकांची देखील मॅनेजमेंट थोडीशी धावपळीची असते. कारण फक्त क्रिकेट खेळून मॅच संपवून बक्षीस वितरण, प्रमुख पाहुण्यांचं स्वागत सत्कार ह्या सगळ्या काही गोष्टी उद्याच्या संध्याकाळमध्ये असतील. तर त्या अनुषंगानं आज जेवढे जास्तीत जास्त सामने खेळवले जातील हे आयोजकांसाठी खऱ्या अर्थानं खूप महत्वाचे असतील. जाऊया मॅचकडे, जिथे 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या खेळाअखेर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 43. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. वाजव. नाही 2 रन आले ना संजय गेला. संजय गेला 2 रन आले. बॉलर गेली. झाला? थँक्यू. वेलकम बॅक. माकुंसर प्रीमियर लीग 2024 मध्ये आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं, क्रिकेट शौकीनांचं आकाश अँड वॉटर सप्लाय आपल्याला पाहायला मिळत आहेत. जिथे जिथे माकुंसरची स्पर्धा असली की आकाश मात्र पुण्यदान करत असतात, अर्थात पाण्याची सुविधा आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 5व्या षटकाला सुरुवात झाली, जिथे चेंडू फेकून झालेत आतापर्यंत. पहिला त्यामध्ये मात्र वाईट चेंडूची हाताळण झाली, म्हणजेच धावा जाऊन पोहोचतील त्या म्हणजेच आतापर्यंत 44 धावा. वीरेंद्र सेहवाग यांचा आठवणीतला क्रमांक 44, तो किस्सा देखील निश्चित स्वरूपात मी मांडीन. आपण पाहू शकाल वीरेंद्र सेहवाग यांनी मात्र खूप छान क्रिकेट खेळलं, परंतु लग्नाच्या आधी क्रिकेट खेळत असताना जर्सी क्रमांक 44 हाताळला. तदनंतर लग्न झाल्यानंतर बायको म्हणते की 42 क्रमांक, परंतु 44 क्रमांक हा त्यांचा लग्न आधीच होता. आईचा आवडतीचा क्रमांक 44. म्हणून वीरेंद्र सेहवाग यांना आपण क्रिकेट संपता संपता प्लेन जर्सीनं पाहायला मिळालं. कारण आई आणि बायको यांच्यामध्ये वाद नको, तर आपण प्लेन टी शर्ट घालून क्रिकेट खेळूया. ज्या अनुषंगाने वीरेंद्र सेहवाग यांचं क्रिकेटचं करिअर आपण पाहिलं. जाऊया मॅचकडे, जिथे गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळीच आपण पाहतोय सुजित यांचा हेलिकॉप्टर उडवलाय आणि खऱ्या अर्थानं तो मात्र लँड होईल अगदी सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. यस डीजे. थोडासा सुरुवातीच्या काळात डगमगत होता, परंतु नंतर स्वतःला एक चांगली सुरुवात करून दिली आणि तदनंतर आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स बिल्ड केला. यावेळेस पुन्हा एकदा सुजित सुजित मोहिते इज ऑन फायर. 6.
त्या म्हणजे 63 चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत. या षटकात 4 3 इन रो षटकारांची हॅट्रिक पाहायला मिळाली गोलंदाज मिलिंद यांच्या विरोधात. आणि यावेळेस मात्र चौथा देखील येतोय. 4 चेंडू आणि 4 षटकार 6. थँक्यू. अतिशय चांगली बॅटिंग. सुजितने मात्र स्वतःला सिद्ध केलं. डगमगत्या स्थितीमधून मात्र उभा राहिला आणि त्यानंतर 4 चेंडू आणि 4 षटकार. गोलंदाज मिलिंद आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि मिलिंदच्या विरोधात चढवलेला हल्ला 4 चेंडू आणि 4 षटकार. यावेळेस 5वा देखील येईल का? चेंडू बऱ्याच काळ हवेत. अगदी मात्र आपण पाहतोय शॉर्ट कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर इथे दुसरीच्या प्रयत्नात अगदी शेवटच्या चेंडूवर मात्र विकेट मिळाला. परंतु भागीदारी महत्वाची राहिली ती म्हणजेच 69 धावांची. 70 धावांची आणि 71 धावांचं टार्गेट. क्या बात आहे. सुपर बॅटिंग. संजय आणि सुजित या जोडीला मात्र हॅट्स ऑफ. अतिशय चांगली बॅटिंग आणि एकंदरीत 71 धावा हे मात्र टार्गेट आपल्याला बघायला मिळालं. चला टॉस साठी या करंट फायटर आणि सद्गुरू 11 आपण पाहतोय आजच्या दिवसातला मॅच नंबर अर्थात चौथा. थँक्यू सो मच. जितेंद्र पाटील जितूदादा यांना विनंती करतो की तुमच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करणार आहोत. आणि एकंदरीत चांगली बॅटिंग राहिली. टॉस आपण करतोया. एका बाजूला करंट फायटर तर एका बाजूला सद्गुरू 11. प्लीज 2 कर्णधार या टॉस साठी आपण इथून टॉस करणार आहोत. अतिशय सुंदर रीतीचं हे आयोजन राहिलं या स्पर्धेचं. अर्थात माकुंडसर प्रीमियर लीग 2024चा शानदार असा हा सोहळा आणि आजच्या दिवसातला चौथा मॅच. या करंट फायटर आणि सद्गुरू 11 आमचा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचला असेल तर आमच्या विनंतीस मान देऊन अगदी वेळ कमी खर्च करत टॉस साठी या. जितेंद्र दादा पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत ज्याच्या शुभ हस्ते आपण हा टॉस देखील करणार आहोत. येस सतपुरी फिल्डिंग अरेंज करून घ्या प्लीज. फिल्डिंग सेट करायची आहे. चला मी विनंती करीन आर्यन फायटर संघ आपण फील्ड अरेंज करा. एका बाजूला आपण पाहू शकाल सद्गुरू 11 आहेत तर एका बाजूला करंट फायटर येलो आर्मी एका बाजूला तर एका बाजूला ऑरेंज आर्मी. आणि 2 कर्णधार असतील जितेंद्र दादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. तर कॉल असेल करंट फायटरचा. हेड्स इज कॉल. इट इज हेड्स. मी विनंती करीन जितू दादांना तुम्ही मुख्य व्यासपीठ आणून स्थानापन्न व्हायचं आहे. तर करंट फायटर संघ खऱ्या अर्थानं नाणेफेक जिंकलात. आजच्या दिवसातला पहिला सामना या लीग स्पर्धेचं खऱ्या अर्थानं सुरुवात गोड झालंय. नाणेफेक मात्र तुम्ही जिंकलात तर तुमचा प्रथमता निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. 5 षटकांचा मॅच आहे. या 5 षटकांमागे समोरचा संघ सद्गुरू 11 एक चांगली बॅक साईड त्यांच्याकडे देखील आहे. बॅटिंग अगदी खोलवरची आहे. तर क्षेत्ररक्षण करत असताना किती धावांपर्यंत रोखलं जाईल? आमच्याकडे गोलंदाजीचा मारा चांगला आहे. त्यासाठी आम्ही पहिला क्षेत्ररक्षण करू आणि चेस करू. तर एकंदरीत जर आपण पाहिलं तर या स्पर्धेबद्दल या आयोजनाबद्दल काय म्हणाल? एमपीएल मध्ये सर्व गावकऱ्यांचे एक हे असते की एमपीएल कधी येते, एमपीएल कधी येते. एमपीएलचं काय येत नाही सर. येस थँक्यू सो मच. जाऊया तर सद्गुरू 11 या संघाच्या कर्णधारांकडे. तुम्ही नाणेफेक जिंकला असतात तर तुमचा निर्णय काय असता? माझं पण तेच मत होतं की क्षेत्ररक्षण घ्यायचं. पण जिंकल्यानंतर ठीक आहे 50-60 रन्स करण्याचा आम्ही प्रयत्न करू. तुम्हाला देखील तोच प्रश्न असेल. या आयोजनाबद्दल काय म्हणाल? आयोजन एकदम झक्कास आहे. माझं गाव आहे त्यामुळे काय तुम्हाला तर माहितच आहे फेमस आहे. एमपीएल माकुंडसर 2024. येस थँक्यू सो मच. करंट फायटर वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. सगळी आपण मॅच कडे चला लवकर फील्ड अरेंज करून घ्या. 70 धावांचं टार्गेट समोर सेट केलं गेलंय. येस एकच मिनिट मी अजित सरांना थांबवेन. तर 50+ राजेश सर कुठे असतील त्यांनी प्लीज या. राजेश म्हात्रे ज्यांनी यायचं आहे. ज्यांनी मात्र आपण पाहू शकाल जितेंद्र दादा पाटील याच्या माध्यमातून ज्याच्या हॅट्रिक करिता 500 रुपयाचा कॅश प्राइज किंग्स ऑफ माकुंडसरचे प्रॉपरायटर. तर राजेश ठाकूर कुठे असतील तर प्लीज या. तुम्हाला मात्र तुमच्या संघ मालकांकडून अर्थात जितेंद्र पाटील यांच्याकडून आपण पाहतोय हे 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. तर हे कॅश प्राइज कलेक्ट करण्यासाठी आपण पाहतोय राजेश म्हात्रे राजेश ठाकूर तुम्ही यायचं आहे. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चला लवकर फिल्डिंग अरेंज करून घ्या. मनी भाऊ मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. एका बाजूने आपल्याला बघायला मिळेल अभिजित आणि दुसऱ्या बाजूने
अथर्व ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 30 चेंडू आणि 70चं टार्गेट इथे सेट केलं गेलंय. कॅमेरामॅनला विनंती करीन की मात्र क्षणचित्र टिपायचे आहेत, जे मात्र हॅट्रिक साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज जितेंद्र दादा पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. हे 500 रुपये आलेले आहेत. थँक्यू सो मच. सस्मी 11 संघाचे ओपनिंग पेअर दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. 70 धावांचं टार्गेट आहे. आर्यन फायटर आपण त्वरित फील्ड अरेंज करून घ्या प्लीज. कॉपरेट. 70 धावांचं टार्गेट आहे. MSF बाकुलसा स्पोर्ट्स फाउंडेशनचं हे एक अप्रतिम असं मैदान. 70 धावांचं टार्गेट. अथर्व आणि अभिषेक 71 धावांचं टार्गेट आहे. 70 आणि झालेले आहेत. 71चं टार्गेट सेट केलेलं आहे. आर्यन 11 चला आर्यन फायटर आपण त्वरित फील्ड अरेंज करून घ्या. त्याच्यानंतर करण फायटर बनाम सद्गुरू 11 नेक्स्ट मॅच आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर राजपर्व बनाम आर्यन फायटर. ज्या कोणाची इको गाडी त्या ठिकाणी लावले गेले त्याच्या मालकाला आम्ही विनंती करतोय आपण मुख्य मंचाकडे या. इको गाडी ज्यांची आहे आपण त्वरित कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये संपर्क करायचा आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण बघतायत आर्यन फायटर संघाकडनं स्वप्नील, तर रश्मी 11 संघाचे अभिषेक आणि अथर्व. अरे इको कोणाची गाडी ची उभी आहे त्यांना मी विनंती करतोय आपण इथे यायचं आहे. इको गाडीचे मालक ड्रायव्हर कोणी असतील त्यांना मी विनंती करतोय आपण या इथे कमेंट्री स्टुडिओ मध्ये यायचं आहे. स्वप्नील गोलंदाजी ट्रॅक वर. आर्यन फायटर त्वरित फील्ड अरेंज करून घ्या आपण. अभिषेक आणि अथर्व सर म्हणतायत मॅचला प्रारंभ झालाय. मॅच इज ऑन, गेम इज ऑन. स्वप्नील गोलंदाजी ट्रॅक वरती षटक क्रमांक पहिलं घेऊन पॉवर प्लेचं षटक आहे. चेंडू या ठिकाणी डॉट बॉल. पुढचा चेंडू बॅकफुटला जाऊन इल्फेच्या वरनं चेंडूला एक्झिक्यूट केला गेलाय. स्केअर ऑफ द विकेट डीप बॅकवर्ड पॉइंट आणि चेंडूला फील्ड केलं जाईल. त्यावर मिळतायत या ठिकाणी 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. थोडीशी बॅकफुटला गेलं आणि स्केअर ऑफ द विकेट कट शॉट या ठिकाणी बघायला मिळतोय. धावसंख्या 2 ने या ठिकाणी ऑफ द मार्क मिस्टर अभिजित ऑफ द मार्क बघायला मिळत आहेत. 71 धावांचं एक स्लिप टार्गेट ओपनिंग टीमने त्यांच्या समोर ठेवलं गेलंय. एक प्रतिम टार्गेट. फक्त चेंडू यावेळेला लॉंग ऑनला झेल तिथे सुटलाय आणि नक्कीच या मॅचचा आनंद आमचे परम मित्र मिस्टर मयूर नवापुरून घेत आहेत. या स्पर्धेला सदिच्छा देत आहेत त्याबद्दल त्यांना मी थँक्स म्हणतोय. लाईव्ह टेलिकास्ट आपण बघतायत. आमची संपूर्ण एंटायर टीम या ठिकाणी मॅचचा आनंद घेत आहेत. सर्वांचा हार्दिक तुमच्या MSF माकुलसा स्पोर्ट्स फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. इथे मात्र सरळ बॅटने दणदणीत चेंडू सीमा पार चौकार. ओके ओके ओके. धावसंख्या 4 ने फ्लाय झाले.
7 वर पोहोचला. एक दणदणीत शॉट बघायला मिळतोय. सरळ बॅटने चौकार इथे आलाय स्वप्नीलच्या अगेन्स्ट. अभिजित मात्र अथर्व मात्र आपल्या बॅटिंगची ताकद दाखवतोय. एक अप्रतिम शॉट. या षटकातील पुढचा चेंडू. 7 रन्स ऑन स्कोर कार्ड. दरम्यान पुढचा चेंडू तयार. स्वप्नील राईट अमोर द विकेट. आपल्याला 8व्या बॅटने चेंडूला शॉट मिड विकेट रिझन मध्ये चांगली फिल्डिंग. तद्वर धावसंख्या 1ने पुढे जाईल. 8 वर पोहोचलंय. 71 धावांचं टार्गेट. आणि पहिल्या 2 षटकामध्ये इथे मात्र अस्मी 11 संघाला आपलं फाउंडेशन खूप चांगलं बिल्ड करावं लागेल. स्वप्नील तयार. पुढचा चेंडू. हो, यावेळेला मात्र चेंज ऑफ द पेस. थोडीशी फ्लाईट दिली होती आणि पहिल्या षटकाची होते समाप्ती. एंड ऑफ द फ्रेश ओव्हर विदाउट लॉस. 8 रन ऑन अ स्कोर कार्ड. येस अमर डीजे. येस, थँक यू. थँक यू अमर न्यूमॅन. संजय गोलंदाजी ट्रॅक वरती येत आहेत. प्रचंड अनुभव आहे संजय कडे. अनेक वर्ष टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आपली फलंदाजी असेल, आपली गोलंदाजी असेल, सातत्याने वलंकित राहिलंय. त्यांचं टेनिस क्रिकेटचं कॅरियर आपण बघतायत. अप्रतिम करिअर त्यांचं राहिलंय. पुनश्च गोलंदाजी ट्रॅकवर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करताना संजय आपल्याला दिसतील. थोडस गेम स्पीडअप करा. करुणाचं शेड्यूल आपल्याला पूर्ण करायचंय. त्यासाठी प्रत्येकाचं जे आद्य कर्तव्य आहे ते प्रामुख्याने हँडल करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपली जी संपूर्ण कमिटी आहे तिच्यावरती कुठल्याही प्रकारचा लोड येणार नाहीये. पहिला चेंडू उडवलाय डाऊन द ग्राउंड. नो मॅनलँडला चेंडू पडेल. एक धाव परिपूर्ण. दुसऱ्या धाव्याचा अटेम्प्ट यशस्वी झालाय. डबल फिगर, डबल डिजिट. 10 रन्स ऑन अ स्कोर कार्ड विदाउट लॉस. एका बाजूने अभिजित आणि दुसऱ्या बाजूने अथर्व. दोन्ही भाऊ मैदानाच्या आतमध्ये ऍक्टिव्ह झालेले आहेत. अस्मी 11 संघासाठी 71 धावा बनवण्यासाठी त्यांचा गेम प्लॅनिंग आपल्याला बघायला मिळेल. एक चांगली व्यूहरचना क्षेत्ररक्षकाने बॅटने खेळण्याचा प्रयत्न. एस इट इज अ व्हाईट बॉल. ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू. पंच दर्शवताना इट इज अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या रूपानं 11 धावा स्कोर कार्ड वरती. ऑन साइडला मात्र फिल्डिंग आपण बघतायत. एक लॉंग ऑफ आहे, त्याच्यानंतर लॉंग ऑन आणि मिड विकेट असे फील्ड अरेंज केले गेले. मिस्टर बॅटिंगला आपण बघतायत अथर्व. आडव्या बॅटने लॉंग ऑनच्या डोक्यावरनं अथर्व नावाचा ब्रँडेड षटकार गॉन. एसटीचे येस, थँक यू. 17 धावा स्कोर कार्ड वरती अथर्वच्या बॅट मधनं येतोय षटकार. एक मॅसिव्ह सिक्सर आलाय. इरादे स्पष्ट आहेत. संजयला मात्र त्यांनी सांगितलंय की शॉर्ट बॉल जर आले तर पुलचा फटका सक्सेसफुल करेन. याही वेळेला 11 लाईन खेळण्याचा प्रयत्न आहे. चांगली कम बॅकिंग डॉट बॉल. 17 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. 71 धावांचं टार्गेट आणि निर्धाव चेंडू. एक चांगला कॅमेरा वर्क आपल्याला बघायला मिळतोय. सुंदर असा चेंडू. संजय कम बॅकिंग करतायत. 17 धावा स्कोर कार्ड वरती. पुढचा चेंडू हाही उडवलाय. इथे मात्र मिड विकेटच्या डोक्यावरनं चेंडूला पाठवलंय. स्टँड अँड डिलिव्हर्ड. आउट ऑफ द पार्क. सिक्स.
23 स्कोर कार्ड वरती अथर्वच्या बॅट मधनं षटकाराने डील करतायत आणि एक अप्रतिम बॅटिंग त्यांची बहरताना ऑन फायर अथर्व यावेळेला सरळ बॉलरच्या डोक्यावरनं चार्जिंग अगेन्स्ट द मीडियम पेसर अँड लिफ्टिंग हिम ओव्हर. दॅट्स अ ब्युटिफुल बाउंड्री. स्कोर मूव नाउ 27 विदाउट लॉस. ग्रेट बॅटिंग स्टार्ट. अप्रतिम बॅटिंग. एक लाजवाब बॅटिंग बघायला मिळते मिस्टर अथर्वच्या बॅटमधनं. मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये त्याचं अधिराज्य, त्याचं ट्रेडमार्क, त्याची झाकिया आणि त्याचा ट्रेलर तो दाखवतोय. पुढचं चेंडू हो यावेळेला स्टिअर केलंय. गुड क्रिकेट. अप्रतिम क्रिकेट. हे धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि पोहोचले 28 रन्स ऑन स्कोर कार्ड. एंड ऑफ द सेकंड ओव्हर विदाउट लॉस. ऐकूया डीजेला आणि येऊया पुण्याच्या मॅच मध्ये. येस थँक्यू. थोडस एक्सपेन्सिव्ह षटक संजयने हाताळलंय. पहिल्या षटकामध्ये धावा होत्या दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 20 धावा आलेल्या आहेत. एकंदरीत 28 धावा. 71चं टार्गेट. म्हणजे इथून तुम्हाला 18 चेंडू आणि 43 इक्वेशन आहे. एक अप्रतिम मैच जिस शम्मा भी जल सकती है, तूफान से गिरी कश्ती भी निकल सकती है, होके मायूस न अपने इरादे बदल, मेरे दोस्त तेरी किस्मत कभी भी बदल सकती है. 18 चेंडू आणि 43चं इक्वेशन आहे आणि गोलंदाजी ट्रॅक वरती आपण बघतायत. बघूया सुजित किंवा चेतन. इथे मात्र सुजित ला बोलवलंय गोलंदाजी ट्रॅक वर. मॅच इज ऑन. मॅच क्रुशियल मोमेंट कडे आहे. रखरखत्या उन्हामध्ये कडक परफॉर्मन्स दिला अथर्वनं आणि अस्मी 11 संघाच्या कॅम्यामध्ये जल्लोष निर्माण केलाय. तर दुसऱ्या बाजूनं ज्या सुजितनं बॅटिंग मध्ये धावा जमवल्या होत्या तो चाललाय गोलंदाजी ट्रॅक वरती. 34 धावांची विस्फोटक बॅटिंग केली होती. मात्र इथे तुम्हाला डिसिप्लिन हवाय गोलंदाजीमध्ये. 18 आणि 43चं इक्वेशन आहे. तयार या वेळेला अथर्व. फुलटॉस स्लॉग मध्ये चेंडू होता. पाठवलाय सरळ प्लॉट मध्ये. बिग षटकार एसटीचे. मागे लाग. प्रॅक्टिस करताना थँक्यू. एक अप्रतिम बॅटिंग मिस्टर अथर्वच्या बॅटमधनं सुजित स्वागत षटकाराने केलंय. 34 धावा स्कोर कार्ड वरती 37 धावांची गरज आहे. 17-37चं इक्वेशन. 17-37. याही वेळेला मात्र उडवलाय. षटकार येतोय. धावसंख्या 40 वर पोहोचले आणि मनीष ठाकूर याने म्हटलं होतं की नक्की सागर भोईर जर आमच्या संघामध्ये असतील, ते जर खेळले नाही तरी आम्ही जिंकू शकतो. याच्यावर मला आठवत आहे की जीवनामध्ये तुमच्या 2 व्यक्ती असणं गरजेचं आहे. कृष्ण जो न खेळताही तुम्हाला जिंकून दिले आणि दुसरा कर्ण जो हार सामने असताना सुद्धा साथ सोडणार नाही. यष्टीच आहे. जिथला कमबॅकिंग करावी लागेल परंतु अथर्व नावाचं वादळ ऍक्टिव्ह झालंय. विस्फोटक बॅटिंगचा आगाज करतोय. याही वेळेला आवडता बॉलर आणि सेटबॅटने खेळलाय. चेंडू मात्र लॉंग ऑफच्या मध्ये आहे. चांगलं शतरक्षण आणि इथे मागे पाठवलाय. गुड कॉल. धावसंख्या पोहोचलोय 41. 15-30. 15 बॉल 30 ची गरज आहे. सुजित अथर्व आपण बघतायत. वैयक्तिक 37 धावांवरती खेळतायत अथर्व.
आता मात्र 15 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. 41 धावा. ओ या वेळेला मात्र एक चांगली किपिंग. चेंडू आपण बघू शकाल एक अप्रतिम मॅच. 14 चेंडूंचा खेळ शेष आहे. 30 धावांची गरज. चौदा चेंडू 30 धावांची गरज आहे. एक अप्रतिम मॅच. एका बाजूने सलसल तरतताय, दुसऱ्या बाजूने सुजित याने कमबॅकिंग केलंय. षटकार आल्यानंतर मात्र आपण बघू शकाल 2 षटकार आले होते, परंतु मागच्या 2 चेंडूवरती फक्त 2 धावा देत सुजित करतायत कमबॅकिंग. 1 धाव दिली फक्त. फुलटॉस आणि इथे लॉंग ऑफच्या डोक्यावर आलाय षटकार एसटीचे. चेंडूमध्ये 19 धावा खर्च करतायत मिस्टर सुजित. त्याच्या मागचं कारण अथर्व आणि अभिजितच्या बॅटमधनं आलेले हवाई हल्ले. या मॅच 47 धावा झालेल्या आहेत. 24 धावांची गरज आहे. 13 चेंडू आणि 24 धावांचं इक्वेशन. यावेळेला आडव्या बॅटने चेंडूला एक्झिक्यूट केला गेलाय. काऊ कॉर्नर रिझर्व्ह मध्ये एक धाव परिपूर्ण. दुसऱ्या धावेचा अटेम यशस्वी झालाय आणि धावसंख्या पोहोचली ती 49. 12-22 मॅच मध्ये प्रेशर वाटतंय. जाऊया एक रिफ्रेश सॉन्ग कडे. प्लस वाईट आहे का? प्लस वाईट. थँक यू थँक यू. 12 गेंदे 22 रन. व्हाट अ मैच. एमएसएफ के खूबसूरत मैदान की तरफ एमपीएल 24 का जो सीजन है काफी यादगार बनने जा रहा है, क्योंकि एक तरफ अथर्व है, दूसरी तरफ अभिजीत है. वो दोनों के बीच में साझेदारी बनी है 18 गेंदों में 49 रनों की. आने वाले 12 में 22 की दरकार है. मैच इज ऑन है. मैच अभी दोहराए के दहलीज के ऊपर आगाज दे रही है. एक तरफ जीत है और दूसरी तरफ हार. गेंदबाजी के लिए बुलाया मिस्टर संजय को. 12-22 संजयला बोलवलंय गोलंदाजी ट्रॅकवर. उम्र थकने नहीं देती, ठोकरे गिरने नहीं देती. अगर जीत हो जीतने की तो फिर परिस्थितियां दोस्तों हारने नहीं देती. एक ग्रेट मैच हम देख रहे हैं बीच मैदान में. 12 में 22 की दरकार. इस बार उड़ा दिया है. मिस टाइम शॉट है लेकिन नो मैन लैंड में गेंद गिरेगी. 2 धावा परिपूर्ण. 50 अप. 51 धावा. 11 चेंडू वीसची गरज. व्हॉट अ मॅच. इथून दोन्ही संघाचे जे खेळाडू आहेत, समर्थक आहेत, त्यांच्या हृदयाचे ठोके धक धक असा आवाज येतोय. बघूया पुढचा चेंडू. पंच सांगतायत त्यासाठीचा व्हाईट बॉल. आता मात्र अजूनही 19 धावांची गरज आहे 11 चेंडू मध्ये. एक अप्रतिम मॅच. संजय अनुभव भरपूर आहे संजय यांच्याकडे. ओहो ब्लॉक मध्ये मारा. ब्रह्मास्त्र. हीच पहचान है संजय की, और पहचान में वापसी दिखाते हुए एक चांगला चेंडू. धावसंख्या पोहोचले 53. 10-18. 18-10. अस्मी 11 की आर्यन फायटर. कोण जिंकेली मॅच. बघूया पुढचा चेंडू. एक अतिशय दर्जेदार मॅच. पुढचा चेंडू. ओ यावेळेला मात्र वेगवान मारा.
वेगावरती स्वार होतेच म्हणजे डॉट बॉल. आता मात्र 9 चेंडू आणि 18ची गरज आहे. 9 चेंडू 18 धावेची गरज. मॅच पुनश्च रोचक, रोमांचक, दिलचस्प वाटेवरती मार्गक्रमण करताना इथे मिस टाइम शॉट आहे. संजय पोहोचेल का? उत्तर येईल ना. पोहोचले होते परंतु जज नाही करू शकले. थोडस कठीण असतं जेव्हा तुम्ही धावता. त्रिवचल घेणं कठीण असतं. आता 8 मध्ये 16ची गरज आहे. 8 मध्ये 16, 55 धावा झालेल्या आहेत. पुनश्च मॅच मध्ये आणखीन हृदयाचे ठोके वाढतील. 8 चेंडू 16 धावा होऊ शकतात आणि डिफेन्स सुद्धा केल्या जाऊ शकतात. बघूया पुढचा चेंडू. फुलटॉस. मिस टाइम आहे परंतु नोमॅन लँडला पडेल. एकदा परिपूर्ण घेतलंय. 7 मध्ये हवेत 15 धावा आणि इथे काय कम बॅकिंग केलंय मिस्टर संजयनं. प्लान भाऊ दाखवता येताना एक चांगली कम बॅकिंग. 7 चेंडू 15ची गरज. अब तक 56 रन ऑन स्कोर कार्ड. माकुणसार प्रीमियर लीगचा एक अभूतपूर्व सोहळा आणि शेवटचा चेंडू आहे आणि या चेंडूवरती भरपूर काही अवलंबून आहे कारण 15 धावा बनवायच्या 7 चेंडू मध्ये आणि संजय काय अप्रतिम चेंडू हाताळतोय. ओ माय गॉड. या वेळेला कॉन्टेंटची संधी होती. 6-14चं इक्वेशन ऐकूया अमर डिझेल आणि येऊया मॅच मध्ये. थँक्यू. तसं थँक्यू. 6 चेंडू 14 धावांची गरज आहे. मॅच खऱ्या अर्थाने एंटरटेनमेंट करतंय. MSF चं भव्य असं प्रांगण. MPL 2024चा हा क्रिकेटचा महासंग्राम आणि एका बाजूने अस्मी 11 आणि दुसऱ्या बाजूने आर्यन फायटर मधलं चाललेला जगदोजहद. गोलंदाजी ट्रॅक वरती आलेले गोलंदाज मिस्टर अभी. अभी नाही तो कभी नाही. ह्या धावा वाचवाव्या लागतील अभियाना. तर दुसऱ्या बाजूने अभिजित आहेत आणि अथर्व सुद्धा आपण बघतोय. स्ट्राईकला आपण बघतायत बॅटर मिस्टर अथर्व ज्यांचा इंडिव्हिज्युअल स्कोर आपण बघतोय. चाळीस धावांवरती खेळतायत. जिंकण्यासाठी 14 धावा आणि हाफ सेंचुरी बनवण्यासाठी 10 धावांची गरज आहे. बघूया ते तयार. राईट अमाउंट द विकेट. रोड इन कडनं पहिला चेंडू सडक पे कडक सिक्सर. यस प्लीज. बेचाळीस धावांवरती खेळतायत. वैयक्तिक त्यांचा स्कोर आहे. इंडिव्हिज्युअल स्कोर 5 चेंडू आणि 8 ची गरज आहे. पहिली हाफ सेंचुरी मात्र अथर्व आपल्या नावावरती नोंदवेल का? की अभि मात्र या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी करत आपल्या संघाला जिंकून देईल का एका बाजूने अथर्वने केलेली अफलातून बॅटिंग अशीच कंटिन्युअसली चालू राहील हे बघण्यासाठी ऐकत राहा बघत राहा. MPL 24 चा थरार. पुढचा चेंडू उडवला याही वेळेला
आणि अथर्व आपली बॅट तुम्ही दाखवायची आहे. गुड बॅटिंग, 52 धावांची खेळी. अथर्व नावाचं वादळ वैयक्तिक या स्पर्धेमधील उच्चांक 52 धावा आपल्या नावावरती नोंदवत आहेत. आता येणारे चेंडू 4 आणि धावा बनवायच्या आहेत त्या 2, परंतु अभि यांना कमबॅकिंग करावी लागेल. अभिकडे ते क्षमता आहे आणि अभि हा शेवटच्या क्षणापर्यंत हार मानणार नाहीये. चांगली गोलंदाजी करते या मॅच मध्ये येतील अभि. बघूया काय होईल. बघूया अभिने जर आणखीन एक चेंडू डॉट हाताळला तर मॅच बनवू शकते. 4 चेंडू मध्ये 2 धावांची गरज आहे. बघूया. चांगली मॅच. बॅक टू बॅक 2 षटकार. अथर्व ग्रेट बॅटिंग, ग्रेट बॅटिंग. पुढचा चेंडू यावेळेला ऑन साइडला एक्झिक्यूट केला गेलाय. एका धावेने स्कोर लेवल नाही. आलाय चौकार. अब तक 56 धावांचा उच्चांक अथर्वच्या नावावर. अथर्व केले गाणं होऊन जाऊ दे.